तर रामकृष्ण हरी. आता आपली कीर्तनाची तयारी झालेली आहे. आता दत्त मंदिरात जाऊन आपण कीर्तनासाठी उभे राहणार आहोत. त्याआधी आपण थोडी शूटिंग काढू, नंतर आपण कीर्तनाची सुद्धा शूटिंग काढू आणि कीर्तनाला उभं सुद्धा राहणार आहोत. तर चला कीर्तन पाहूया आणि नंतर सर्व कार्यक्रम सुद्धा आरामात पाहू. यती रूप दत्तात्रया दंडधारी पदी पादुका शोभते सौख्यकारी. यती स्वरूप दत्तात्रय आणि यती स्वरूप जरी दत्तात्रय असले तरी दत्तात्रय ग्रहस्थी सुद्धा आहेत. विठ्ठल विठ्ठल तरी ग्रहस्थी सुद्धा त्यांचं जीवन. 8 संतती आहेत त्यांचे. दत्तात्रयांचं एक स्वरूप ग्रहस्थी सुद्धा. मग आम्हाला ज्या स्वरूपाकडे जायचं बरं का, त्याच्या पुढे असणारे 4ही श्वान देवाच्या पुढे हे 4 चतुर्वेदाचे स्वरूप आहे. देवाच्या हातातलं आयुध हे प्रत्येक एकेका आश्रमाकरता दिलेला उपदेश आहे. देवाच्या हातातलं शंख हे ब्रह्मचारी आश्रमाकरता निनाद उद्घोषित करण्याचं स्वरूप आहे. देवाच्या हातातलं चक्र हे गृहस्थी आश्रमाकरता कर्म करत राहिले तर गृहस्थ आश्रम चालेल याचं स्वरूप आहे. देवाच्या हातातली गदा हे वानप्रस्थ आश्रमामध्ये आसक्तीत बुडलात तर तुम्ही अडकून राहाल म्हणून त्या विकारांना, त्या मायेला झडकरून टाकण्याकरता ते आयुध म्हणजे गदा हातात आहे. देवाच्या हातातलं पद्म किंवा कमंडलू हे असताना हे जे पद्म आहे म्हणजे जे कमळ आहे ते कमळ हातात असताना जर बोललं की ते मिळतं. कामधेनूच्या पुढे बोला मला 10 किलो सोनं पाहिजे लगेच. कामधेनूच्या पुढे म्हणाला मला 10 कोटी पाहिजे लगेच. कारण ती मनाची कामना पूर्ण करणारी आहे. म्हणून श्री गुरुना भक्त काम कल्पतोर म्हटले. ते कामधेनू आहे. आता ऐका, कामधेनू आणि श्वान वेगवेगळे. पतिव्रतेचं पातिव्रत्य तेज कधी निर्माण होतं? पतीच्या शब्दाच्या पुढे जात नाही तीच. विठ्ठल शास्त्र तिला पतिव्रता म्हणत नाही. त्याला जर बावलट म्हणत असेल तर शास्त्र तिला पतिव्रता म्हणत नाही. त्याला जर आरेतुरे करत असेल तर शास्त्र तिला पतिव्रता म्हणत नाही. तुम्ही कोणच नवऱ्याला आरेतुर करत. शपथ घ्या देवाची. ऐका ना, पतीच्या व्रता अनुसरे पतिव्रता. जो अवतार आपण आज बघणार आहोत तो नुसता नाही, पतिव्रतेच्या पातिव्रत्याचं तेज आणि तेजातून मिळालेलं फळ म्हणजे दत्तात्रय अवतार आहे. विठ्ठल विठ्ठल तुला घेते बघ इकडे. भगवान परमात्मा नित्य वास करतात. कोल्हापुरात भिक्षा घेण्याकरता जातात. माहूर लाल वस्त्र घेतलाय. पाणी पण असा नियम आहे, आपल्या पतीने दुसऱ्या कोणाची जर स्तुती केली तर आपल्याला फपट
शेजारणीच्या भाजीची स्तुती आपल्या नवऱ्याने केली की आपल्याला फक्त बोला बोला आपल्याला आवडत नाही. का नाही? कारण स्त्री जातीला देवानी गुणधर्म दिलाय. त्या गुणधर्माचा मत्स्य काय दिलाय? मत्स्य. मंडपात आल्यानंतर तुम्ही बसल्यानंतर तुम्ही तुमची साडी बघितली नाही तर शेजारीने काय घेतली ते बघितलं. मत्स्य दिस. आता पार्वती, लक्ष्मी आणि सावित्री ह्या देवांच्या पतीचं स्मरण केलं. पतीचं स्मरण केल्यानंतर अंतःकरणपूर्वक देवाला प्रार्थना केली, हे देवा, हे भगवंता, मी माझ्या काया वाचा मनाने पतीची जर एकनिष्ठतेने सेवा केली असेल, पातिव्रत्य धर्माचं मी पालन केलं असेल तर आलेल्या संकटातून मला काहीतरी अशी बुद्धी दे, मला काहीतरी मूर्त काढले समासाचं. म्हणजे ग्रंथात आहे का म्हणजे याच्यात हे बघितलं 5:52 सूर्यास्त आहे. किती वाजता तुम्ही सांगा. कथा काय मी एवढी पण लाग 7 वाजता पण करू. विठ्ठल विठ्ठल हनुमंताची शेवटी कमीच होत नाही. जेवढी वाढू तेवढी वाढ. फक्त प्रमाण एवढी लक्षात ठेवा संतांची. गुरु तो वासर उत्सव काळ. उत्सव काळ कोणता सांगितला की ज्या वेळेला अस्ताला जातो. हे संत प्रमाण आहे म्हणून मी संत प्रमाणाला मान्य असतो म्हणून मी तिथपर्यंत चाललो होतो. विठ्ठल म्हणजे जर प्रेम असतं तर तुम्ही आमचं ऐकाल. आता देव पडले चतुर्युगामध्ये, प्रेम नाही म्हणावं तयार आहे. बरं प्रेम आहे सांगितलं आणि प्रेम असेल तर तुम्ही आमचं ऐकाल. मग काय सांगितलं काय नाही म्हणते मृत्यू लोकांमध्ये आता काय करावं. आणि मग हे तिन्ही देव आले. तिन्ही देव विचार करतात कुंज दिव्य पुरुष माझ्या दारामध्ये भिक्षा मागण्याकरता आलेले आहेत. आणि मग बसायला आसन टाकलं पाणी दिलं आणि विचारलं काय भिक्षा प्रदान करू तुम्हाला. आणि मग भिक्षा प्रदान परत तुझं असं लौकिक ऐकलंय की तू तुझ्या दारातून कोणाला विनमुख पाठवत नाही. अनुसयेची घरी गेल्यावर मी ज्या मगाचपासून व्याख्या सांगितल्या त्या व्याख्यात तुम्ही बसता का ते बघा आणि मग ठरवा आपण देवावर सत्ता गाजवू का. कारण तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरही सत्ता, तिची देवावरही सत्ता, तिची देवावरही सत्ता. तिची देवावर हे सत्ता. आणि मग आई साहेबांनी विचार केला. काय विचार केला. आता मी काय करावं. मोठं संकट सांगू तुम्हाला. संकट पडल्यावर देवाला आठवायचं. संकट पडल्यावर कवा पडत असेल पाया आवाज केला असं नाही का. 12:30 म्हणून बोल. पुढे इकडं 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 जरी 26, 27, 28 एवढ्या 500 ते 1000 माता माऊलींमध्ये 28 जणीच पाया पडतात नवऱ्याच्या. त्यांना धन्यवाद. त्यांच्याकरता टाळ्या. आणि बाकीच्या नाही पडत त्यांना अनेक धन्यवाद. असंच राहा. पती कोण आहे. पती कोण आहे.
परमेश्वर. आपल्याला किंमत कोणामुळे मिळाली? कोणामुळे? पण पती पण तसा लायकीचा पाहिजे. आता बघा कशा हसल्या. तो जर लेकीकडे येत असेल तर पाया पण नाही, तोंड पण बघायचं नाही. विठ्ठल तो जर कॅरेक्टरवान नसेल तर ती काय पाया पडेल? काय ती लक्ष्मी त्याची पूजा करेल? मग आपलं कॅरेक्टर चांगलं ठेवा पुरुषांनी. विठ्ठल तुमच्या चरणाचं तीर्थ घरात शिंपडलं तर घरातले दोष निवृत्त होतात. पण चरण आचरणाचे असावे तर ते चरण. विठ्ठल मग यतींना कसं उपवास ठेव. मग तिने काय केलं? आता मग हे संकल्प उदक घेतलं की यतींनी काय मागितलंय? मला कोणत्याही प्रकारच्या अग्नीचा स्पर्श न करता असं मला अन्न पाहिजे. अशा अन्नाने आमचं पोट भरलं पाहिजे. न अग्नी करता भात शिजल काय? भाजी नाही. अन्न खायचंय, भोजन करायचंय. यतीन स्वरूप धारण केल्यानंतर एकच टाइम जेवावं लागतं. संन्यास ग्रहण केल्यानंतर एकच टाइम, दिवसभर करायचं नसतं. किती वेळ? एकच. पण ते कोणाच्या हस्ते खायचं? नैष्ठिक ब्रह्मचारी व्यक्ती जर असेल, त्यांनी स्वप्नात सुद्धा पाप केलं नाही, अशा माणसाच्या हातचं जेवण शिजवून खायचं असतं. विठ्ठल आई साहेबांनी त्यांना न कोणत्याही अग्नीचा स्पर्श होता तिघांचीही पोट भरली. ज्ञानेश्वर माऊली, माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, पतीच्या चरणाचं जे तीर्थ आहे ते अतिपवित्र आहे. मग ते घे आणि ते घेऊन मग सिंचित कर आणि सिंचित
या बाजूने उभे राहा, एकीने त्या बाजूने. असं दत्तात्रयानं घ्यायचं, पाळण्याला लावायचं, वरून एकदा द्यायचं, एकदा खालून द्यायचं, असं 5 वेळा करायचं. नानी नानी ते निर्मळ नानी, नानी नानी ते निर्मळ नानी, नानी नानी ते निर्मळ नानी, कोण भाग्याचे राणे घाले पाणी, 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 यात्रेचे राणे घाले पाणी, अनसया अत्रेची राणी घाली पाणी, नानी नानी ते निर्मळ नानी, नानी नानी ते निर्मळ नानी, नानी नानी ते निर्मळ नानी, नानी ते निर्मळ नानी. बालक आहे, आता काय करावं? तिघींनी पाहिलं पाळण्यामध्ये, आता कोणाला उचलावं? आणि मग तिघी शरण आल्या. शरण आल्यानंतर आई साहेबांनी लक्ष्मीच्या हातात विष्णू दिले, पार्वतीच्या हातात महादेव दिले आणि सावित्रीच्या हातामध्ये ब्रह्मा दिले. आता पाळणा ओस पडला, आईचे डोळे पाणावले. त्या तिन्ही देवांना आई साहेबांनी सांगितलं. आई साहेब म्हणायला लागल्या, माझा हा पाळणा आता रिकामा आहे, मला मातृत्वाचं सुख कसं परत प्राप्त होणार? तिन्ही देवाने आशीर्वाद दिला. मी दत्त, दुर्वास आणि चंद्र, आम्ही 3 स्वरूपामध्ये 3 जण तुझ्या घरी जन्माला येऊ. विठ्ठल विठ्ठल. आणि तो पर्वणीचा काळ आपण जित्यामध्ये 38व्या वर्षी भगवान दत्तात्रयाच्या उत्सवाचा काळ, समस्त भाविक भक्तांच्या, जिथे ग्रामस्थ असेल आणि आलेले पै पाहुणे सर्व भावी भक्तांच्या द्वारे आपण आता संपन्न करणार आहोत. काय सांगितलंय? भगवान परमात्मा अवताराला येतात. कशा करता अवताराला येतात? भक्तारा के पायापाशी, दुर्जनासे संहारी. देवाचे अवतार आणि भक्ताचे संसार. देवाला अवतार धारण करून क्रिया कराव्या लागतात आणि भक्ताला संसारात येऊन क्रिया कराव्या लागतात. म्हणून धर्यावतार विश्वतारावया, धर्यावतार विश्वतारावया, मंत्रीची अनुसया धर्यावतार विश्वतारावया, धर्यावतार विश्वतारावया, अत्रेची अनुसया गरोदरा, लक्ष्मणनाथ महाराज अभंगाचं 4थं चरण. काके माझे शोभे जोडी, काके माझे शोभे जोडी, नित्य बसते
अंगी चर्चिली विभूती. दत्तात्रय यतिरूप धारण करणारे दत्तात्रय समस्त विश्वामध्ये वास करत असतात बरं का. हा, समस्त विश्वामध्ये. हा. काशी स्नान जप प्रतिदिवशी, कोल्हापूर भिक्षेसी, निर्मळ नदी गंगा जलप्राशी, निद्रामामृतेसी. त्याचं लक्षण अजून कोणतं आहे का, मग ते सांगत असताना अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये देवाचा वास कुठल्या तीरावर आहे. अभंगाचं 3रं चरण. गोदावरी नित्यवती सदा वसंतं भवामि नमामि. सुखकर्ता विकारता वरता विघ्नाते सर्वे परवे प्रेम पुढचे दोराचे कंडी झळके माळ मुक्ता फळाचे. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना मूर्ती. जय देव जय देव रत्नाकाजित महाराज गवरी गोरा, चंदनाचे ओके सुमगेश्वरा. वीरे गंगा मुगडा शोभानो मारा, गुरुजी गुरुवारे गुरुजी भागया. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना मूर्ती. जय देव जय देव लंबोदर पीतांबर मणिमर वंदना, सरळ सोंड वक्र दृष्ट त्रिनयना. गात्रा माता मंडपा हे सदना, संकटी पहारे निर्वाणी रक्षा सुरवर वंदना. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना मूर्ती. जय देव त्रिगुणात्मक त्रय मूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. नेती नेती शब्द नय अनुमाना, सुरवर मुनिजन योगी समाज नय ध्याना. जय देव जय देव जय श्री गुरु दत्ता हो स्वामी अवधूता. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, अत्रिसुत घ्या
बाकीच्यांनी एक लसूण 15 किलो असा संपूर्ण भाजीसाठी लागणारा कांदा बटाटा लसूण असा यांनी मातेसाठी दिलेला आहे. श्री प्रशांत गजानन पाटील यांच्याकडून 90 किलो पावती. प्रशांत दादा तुम्ही कुठं असाल तुम्ही पण यायचं. पहिले पंक्तीचा मानकरी माणूस तुरडाल पहिले पंक्तीचा मानकरी हो सगळी. हा आलो जावाला जावाला ममता शशीदादाच्या घरात. नंबर कुठं दिलास ना नंतर घेते मी. पहिले पंक्तीची मानकरी दाखवते हो सगळी. जनार्दन तुकाराम मात्रे जिथे यांच्याकडून बटाटे 55 किलो कांदे 52. सगळंच जावं घरातलं जय हरी काय श्री हरी बोल. तू ना आलीस रामकृष्ण हरी बोल. रामकृष्ण हरी बोला.